नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे केंद्रीय विद्यालयामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्या मुलांचे वय किती असायला हवे, कोणत्या इयत्तेसाठी किती वय लागतं, संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ॲडमिशन करत असाल तर तुमच्या मुलाचे वय किंवा मुलीचे वय 6 वर्ष आणि 8 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे आहे. ठीक आहे. पहिलीसाठी 6 वर्ष आणि 8 वर्षाच्या आतमध्ये. त्यानंतर दुसरीसाठी जर तुम्ही ॲडमिशन घेणार आहे केंद्रीय विद्यालयामध्ये तर 7 वर्ष आणि 9 वर्षाच्या आतमध्ये तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं वय पाहिजे आहे. त्यानंतर इयत्ता तिसरीसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुमचं वय जे आहे मुलाचं किंवा मुलीचं 7 वर्ष आणि 9 वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे. तसेच चौथी इयत्तेसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर 8 वर्ष वय हे असायला पाहिजे आणि 10 वर्षाच्या आतमध्ये हे वय असायला पाहिजे. तसेच पाचवीसाठी 9 वर्ष वय असायला हवं आणि 11 वर्षाच्या आतमध्ये हे वय मर्यादा असणार आहे. त्यानंतर इयत्ता 6वीसाठी 10 वर्ष आणि 12 वर्षाच्या आतमध्ये तुमच्या मुलीचे वय हे असायला पाहिजे. त्यानंतर इयत्ता 7वीसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर 11 वर्ष वय कंप्लीट पाहिजे आणि 13 वर्षाच्या आतमध्ये ही वय मर्यादा असायला हवी. तसेच 8वीसाठी तुम्ही जर ट्राय करत असाल तर 12 वर्ष पूर्ण असायला हवे आणि 14 वर्षाच्या आतमध्ये वय असायला हवं. त्यानंतर 9वीसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर 13 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 15 वर्षाच्या आतमध्ये वय असायला हवं. इयत्ता 10वीसाठी जर तुम्ही केंद्रीय विद्यालयाचा फॉर्म भरत असाल किंवा ॲडमिशन करत असाल तर 14 वर्ष हे वय पाहिजे आणि 16 वर्षाच्या आतमध्ये असायला हवं. तर यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही केंद्रीय विद्यालयाचा फॉर्म भरू शकता. इयत्ता पहिलीसाठी ऑनलाईन फॉर्म असतो. त्यानंतर बाकीचे जे ॲडमिशन असेल दुसऱ्या इयत्तेसाठी तर ते ऑफलाईन ॲडमिशन असतं.